आज दिनांक 27 जून 2024 रोजी यवतेश्वरच्या या निसर्गरम्य परिसरात सातारा जिल्ह्यातले सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आहेत त्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. आणि सातारा जिल्ह्यातले पाटण, कराड, मान, खटाव, कराड, महाबळेश्वर, जावली या सगळ्या 11 तालुक्यातून त्यावेळचे जे केंद्रप्रमुख होते, आता सेवानिवृत्त झाले, हे सगळे जमा झालेले होते. आणि खूप छान कार्यक्रम, त्यावेळच्या आठवणी, भोजन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम. 80च्या दरम्यान वय असणारे केंद्रप्रमुख पण आले होते अशा पावसाळी वातावरणात, फार उल्लेखनीय. आणि मी तत्कालीन शिक्षणाधिकारी यशवंतराव निकम, मला त्यांनी खास निमंत्रित केलं होतं. मग मी फारसं काय शिक्षणाबद्दल त्यांना फार भाषण दिलं नाही, पण मी शिक्षक असताना जो पपेट शो करायचो त्यातला एक कळसूत्रे बावडीचा कार्यक्रम त्यांना करून दाखवला आणि काही विनोद सांगून त्यांना हसवलं. असं एक दिवसभराचा फार सुंदर असा कार्यक्रम झाडून सर्व केंद्रप्रमुख उपस्थित राहिले. आणि विशेषतः सातारा तालुक्यातले जे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आहेत त्यांनी याचं संयोजन आयोजन केलेलं होतं. त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि प्रत्येक इथून पुढं जिल्हा स्तरावर तर व्हावंच, पण प्रत्येक तालुका स्तरावर पण असे एकत्र येऊन विचारविनिमय करावा आणि जे काय शिक्षणात बदल होत आहेत ते आपापल्या गावापर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असं मी त्यांना आवाहन केलं. रामराव साळुंके, मुक्काम पोस्ट शिरडोन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. केंद्र शाळा जामखुर्द, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. या ठिकाणी आजच्या या मेळाव्यासाठी साधारणतः जिल्ह्यातून 190 लोक जमा झालीत आणि आनंद मेळावा अतिशय उत्तम पद्धतीने हा साजरा होत आहे. त्यात आम्हालाही समाधान आहे, कारण या ठिकाणी 40-40 वर्षानंतर लोकांच्या गाठीभेटी पडलीत आणि ते फार मोठं आम्हाला समाधान मिळालं. आणि यात वैशिष्ट्य या कार्यक्रमामध्ये जी सर्व लोक आहेत त्यांची जी मुलं आहेत ती सर्व IAS ऑफिसर आहेत. विशेष आमच्या ज्या मॅडम आहेत, ज्या फलटण तालुक्यातल्या दायगोळे मॅडम, त्यांची दोन्ही मुलं कलेक्टर आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्व माणसांची मुलं डॉक्टर, IAS ऑफिसर, आयकर अधिकारी, सर्व खात्यातली माणसं आहेत. त्यामुळं आपल्याला जरी या लोकांचा संपर्क जरी झाला तरी आपल्या आयुष्यातली बरीचशी कामं पूर्ण होणार आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या आनंद मेळाव्यानंतर साजरा करता आला. आणि सर्वजण तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला आहेत त्याबद्दल मी सातारा जिल्हा सेवानिवृत्त वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. मी जनार्दन दादू गाडगे, माजी केंद्रप्रमुख, राजापुरी, ठोसेघर, सातारा. मी 2000 रिटायर झालो. 1995ची आमची नेमणूक. परंतु त्यावेळचे असणारे सगळे साथी रिटायरमेंटनंतर आपापल्या विश्वामध्ये गुंतले, रमले आणि त्यानंतर एकमेकांचा मागोवा घ्यावा या हेतूनं, तसंच कुठंतरी त्यांना एकत्र गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आणावं ही संकल्पना डोक्यात आली. आणि सर्वांशी कॉन्टॅक्ट करून माझे काही सहकारी सातारा तालुक्यातले ह्यांच्या सहकार्याने आम्ही हे केलं. ह्या गेट टुगेदरची सध्याच्या काळात गरज काय आहे, तर आज माणूस या धकाधकीच्या जीवनामध्ये आनंद हरवून बसलेला आहे. आनंदाचं महत्त्व काय आहे प्रत्येकाला माहिती असूनसुद्धा त्याला आनंदी राहता येत नाही. याला काही कारणं आहेत आणि हे कारणं दूर करून आपण वेळात वेळ काढून आपण आनंदी झालं पाहिजे. आनंदी कशासाठी व्हायचं आहे, तर तणावमुक्त व्यक्ती हे आनंदानं तणावमुक्त होते. तणावमुक्त व्यक्ती रोगमुक्त होते. रोगमुक्त व्यक्ती हे दीर्घायुष्य होते. आणि अशा पद्धतीनं एक निकोप आरोग्य प्राप्त होण्यासाठी माणसानं आनंदी राहिलं पाहिजे. अशा गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आले. त्यावेळच्या वेगवेगळ्या आठवणी एकमेकांनी त्यांना उजाळा दिला. आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुण या ठिकाणी प्रदर्शन केलं आणि सगळेजण हास्य कल्लोळामध्ये वाहून गेले. एक प्रकारचा आनंदाचा आविष्कार या ठिकाणी झाला. आणि अशा पद्धतीचा आम्ही दरवर्षी अशाच पद्धतीने एक गेट टुगेदर एका तालुक्यामध्ये घेण्याचा संकल्प सोडलेला आहे. हा सातारचा हा पहिला मेळावा झाला. इथून पुढं आम्ही अशाच पद्धती अनेक घेण्याचं नियोजन करणार आहे. बाबासाहेब मारुती शिंदे, सेवानिवृत्त संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष. केंद्रप्रमुखांचा मेळावा घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आज आम्हाला सफल झाल्याचं समाधान वाटतं. केंद्रप्रमुखांच्या नेमणुका झाल्या त्यावेळेला समाजातून आणि आमच्या कर्मचाऱ्याच्यातूनच नामंजुरीचा सूर निघालेला होता. पण आम्ही केंद्रप्रमुखांनी काम करून शिक्षणाचं
चांगलं केलं आणि केंद्रप्रमुख हे पद अत्यावश्यक आहे हे शासनाला पटवून दिलं. गेली 95 2004 सालापर्यंत मी जवळजवळ 7-8 वर्ष केंद्रप्रमुख म्हणून काम केलं. पण त्यातमध्ये शिक्षक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. शिक्षक जिवंत ठेवला आणि शिक्षण जिवंत ठेवलं. केंद्रप्रमुखांच्या नेमणुका ह्या निव्वळ ह्याच उद्देशानं केल्या की पूर्वीचे भागाधिकारी नुसतेच इन्स्पेक्शन घ्यायची, शाळांची नुसती इन्स्पेक्शन घ्यायची, पण उपशिक्षकांना शाळेवर अध्यापन करताना काही अडचणी यायच्या, त्या अडचणी सोडवण्याचं काम ह्या केंद्रप्रमुखांनी केलं. आणि त्याबरोबरच विद्यार्थ्यांना अध्यापन करताना काही शैक्षणिक साधनं लागली तर ती ताबडतोब बाजारातून उपलब्ध करून ज्या त्या शिक्षणात देण्यात यावेत यासाठी रोख रक्कम म्हणजे केंद्रप्रमुखांच्या नावावर शासनानं 20,000 रुपये दिलेले होते. आणि त्याचा फार मोठा फायदा झाला की आम्ही त्या शिक्षकांना शैक्षणिक साधनं बाजारातली उपलब्ध करून अध्यापनात त्याचा उपयोग केलेला आहे. अशा दृष्टिकोनातून केंद्रप्रमुख हे पद समाजाकरता आणि शाळेकरता किती फलदायी झालेलं आहे हे आम्ही शासनाला दाखवून दिलेलं आहे. आज या ठिकाणी यवतेश्वरच्या निवांत हॉटेलमध्ये सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सर्व केंद्रप्रमुख, सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाचा एक आनंद मेळावा घेण्यात आला. तो आनंद मेळावा अतिशय उत्कृष्ट त्याला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 225 लोक या मेळाव्यासाठी उपस्थित होते. प्रत्येकाने कलागुण सादर केलं. नवीन लोक, जुनी लोक सगळी भेटली गेली. जे लोक 20-20 वर्ष रिटायर होऊन घरी होती अशा लोकांना सुद्धा हा मेळाव्याचा आनंद घेता आला. यामध्ये विचारांची देवाणघेवाण आली, मित्रत्वाचं एक बंधन असतं, सर्वांना भेटीगाठी पडल्या आणि हा जो आनंद मेळावा होता हा 100% यशस्वी झाला. सर्वांना मिष्टान्न असं भोजन शाकाहारी मांसाहारी देण्यात आलं. कुणाची तक्रार कसलीही नाही आणि असाच आनंद मेळावा पुढल्या वर्षी घेण्याचं निश्चित ठरलेलं आहे. मला संपूर्ण महाराष्ट्र मगम जाधव म्हणून ओळखतो. त्याचं कारण असं की पदवीधर नेमणुका आणि केंद्रप्रमुख नेमणुका होण्यासाठी आम्ही 1980 सालापासून झगडत होतो. 1980 साली प्रथम आपल्या ह्याच्या नेमणुका पदवीधर नेमणुका झाल्या. त्यानंतर जे पदवीधर लोक आहेत, BA BEd आहेत, कोणी MA BEd आहेत, स्वकष्टानं पुढचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी पुढचं प्रमोशन नव्हतं. म्हणून आम्ही त्यावेळेचे शिक्षण संचालक कुमुद बन्सल आणि महाराष्ट्र पुण्याचे उपसंचालक जयराज फाटक यांना आमची संघटना भेटली. आम्ही भेटलो आणि बाबा यांना कुठंतरी स्थान मिळावं, मुलांचा शैक्षणिक स्तर उंचावा. आता इंग्रजी शिक्षण सुरू झालेलं आहे, त्याच्यासाठी या MA BEd BA BEd लोकांचा प्राथमिक स्तरावर फार उपयोग होईल त्या दृष्टीनं आम्ही त्यांना पटवून दिलं. आणि या गोष्टी त्यांना पटल्यानंतर मग त्या केंद्रप्रमुख हा नेमणुका त्यांनी केल्या. आणि खरोखरच त्यावेळीची बॅच खरोखर उत्तम होती. त्यांनी इतकं उत्तम काम केलं की प्रत्येक शाळेचा स्तर हा पूर्णपणे उंचावला गेला. मी माझं स्वतःचं उदाहरण असं देतो की मी सातारा तालुक्यातील जकातवाडी हे केंद्र माझ्याकडे होतं. तर माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी दरवर्षी एक शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण केली. इतकं जीव तोडून हे आम्ही काम केलेलं आहे. शिक्षकांना प्रवृत्त करून मुलांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्रप्रमुख पदं रद्द होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाला होता, परंतु आम्ही ते हाणून पाडलं. त्याचं कारण असं आम्ही सांगितलं, सचिवांना सांगितलं, तुम्ही सगळ्या केंद्र पहा आणि केंद्र पाहिल्यानंतर तुम्हाला खरोखरच केंद्रप्रमुखाची जरुरी असेल तर ही पदं तुम्ही काय करू नका, रद्द करू नका. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला संपूर्ण अधिकारी तपासणीसाठी वरच्या लेवलचे
सोडले आणि प्रत्यक्ष केंद्र तपासणी झाली आणि त्यांना खरोखरच पटलं की केंद्र प्रमुखचा असल्यामुळं त्यांचा स्तर हा शाळेचा उंचावलेला आहे आणि हे काय होणार आहे की केंद्र प्रमुखाची पदं ही अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्याचपर्यंत पुढंपर्यंत चालू राहावीत. परंतु आजच्या परिस्थितीला असं निर्माण झालेलं आहे की केंद्र पदं 5-5, 10-10 वर्ष भरतच नाहीत आणि हे दुःख आहे. आणि त्यामुळं या शैक्षणिक उपक्रमामध्ये 1995पासून जे केंद्रप्रमुखाची पदं निर्माण केली त्यामुळं शिक्षणाचा दर्जा निश्चितपणे सुधारलेला आहे. प्रशासकीय कामांची शिक्षकांना पूर्णपणे माहिती मिळाली. आर्थिक व्यवहार कसे करावेत या संदर्भातही मार्गदर्शन मिळालं आणि एकूणच ग्रामीण शिक्षण हे थोडंसं प्रगल्भ आणि बुद्धिवादी होण्यामध्ये केंद्रप्रमुख या पदाचा निश्चितपणे मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. ही पदं अशीच पुन्हा पुढे चालू ठेवावीत आणि त्यांच्या वेतनामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी निश्चितपणे दूर कराव्यात. त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन म्हणजे वेतनवाढ दिली गेली नाही, केवळ फक्त आहे त्या पगारामध्ये त्यांना नेमून त्यांना त्यांच्याकडून कार्य करून घेतलं तर या संदर्भातही पुनर्विचार व्हावा. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख हे केंद्रप्रमुखाचे पद आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं 1995पासून शाळेचा शैक्षणिक दर्जा किंवा शाळेची शैक्षणिक दर्जाबरोबर शाळेचं गुणवत्तात्मक शिक्षण कसे देता येईल प्रत्येक शाळेतून केंद्रप्रमुखाची पदं निर्माण केली आणि केंद्रप्रमुखाची पदं निर्माण झाल्यानंतर खरोखर शाळेमध्ये तुमच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा झालेली आहे. परंतु हा 1995पासून आज त्या मी आता रिटायर्ड जवळजवळ 2002 परंतु आता हा आनंद मेळावा घेतल्यापासून ह्या लोकांच्या सगळ्यांच्या गाठीभेटी एकमेकाची सुखदुःख सांगता आली, एकमेकाची सुखदुःख जाणता आली, आनंद घेता आला, आनंद देता आला, अशा प्रकारची आम्हाला या ठिकाणी सोय. परंतु शासनानं आमची एक दिशाभूल केलेलं आहे म्हणजे कोणती की आम्हाला पदोन्नती म्हणून एक वेतनवाढ द्यायला पाहिजे होती. ती वेतनवाढ त्यांनी आम्हाला दिली नाही. दुसरं म्हणजे तालुका मास्टरांना रजारोखीकरणचं पैसे बिल मिळतात ते रजारोखीकरणाचं केंद्रप्रमुखांना पद मिळावं ही माझी विनंती आहे. मी हनुमंत परशुराम काटे, केंद्रप्रमुख पंचायत समिती कराड. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामध्ये सर्वात मोलाचं सहकार्य केलं असेल शिक्षण विभागामध्ये तर केंद्रप्रमुख यांनी. सर्व शिक्षा अभियान मोहीम सुरू झाल्यानंतर समाजातील सर्व तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी केंद्रप्रमुखांनी अनमोल प्रयत्न केलेले आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्रातील कमीत कमी 10 ते 30 शाळा सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळा संख्या जर धरल्या तर 30-35पर्यंत ही संख्या येते. प्रत्येक शाळेपर्यंत केंद्रप्रमुख हा घटक पोचत असे आणि सर्व प्रशासकीय किंवा शैक्षणिक मार्गदर्शन सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना केलं जात असे. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये असताना जे सहकारी होते त्यांच्या आठवणी आजच्या मेळाव्यामुळं ताज्या झाल्या आणि सर्व लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आलं. प्रमुखांचा जो आनंद मेळावा साजरा केला होता तो निवांत या हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला आणि या आनंद मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की 1995पासून आज अखेर जे केंद्रप्रमुख होते ते सर्वसाधारण 60 ते 85 या वयोगटातले होते आणि सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले होते. संयोजकांनी अतिशय नियोजन चांगलं केलं होतं. निवांत या हॉटेलमध्ये त्यांनी जेवणाची भोजनाची व्यवस्था अतिशय सुंदर केली होती आणि असेच आनंद मेळावे प्रत्येक वर्षी घ्यावे. आणि हा कार्यक्रम खूप वर्षांनी आम्ही सगळेजण एकत्र जमलो. खूप आनंद झाला. अगदी मुल्ला मॅडम तर लहान मुलांचं समावेश झाला. आम्हाला पण लहान मुलांसारखं व्हायला आवडलं. गाणी सादर केली.
आणि आमच्या रिटायर्ड केंद्रप्रमुखांनी खूप छान सादरीकरण केलं. हा आनंद मेळावा खूप आवडला आम्हाला. काय बोलताय? नमस्कार. हा आजचा आनंद मेळावा म्हणजे आम्हाला मिळालेलं एक टॉनिक आहे. कारण आता कोणाच्या भेटी होत नाहीत, कोण आहे कोण नाही कळत नाही. पण या मेळाव्यामुळं आज बरेच जुने सहकारी भेटले आणि यामुळं आपल्या कलागुणांनाही वाव मिळू शकतो. इथून पुढं सहली वगैरे आयोजित केल्या तर आणखीन थोडीशी मजा येईल आणि अशा त्यांनी कराव्यात. आमचं आरोग्य त्यामुळं अधिक चांगलं राहील. कारण सुखी राहण्यासाठी म्हणून आपलं टेन्शन फ्री राहणं आणि इथं निवांतमध्ये निवांत घेता आलं ह्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाही नाही. नमस्कार, मी उज्ज्वला कुलकर्णी, सातारा. आज या निवांत हॉटेलमध्ये आमच्या माजी आणि आजी केंद्रप्रमुखांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला किंवा संपन्न होत आहे आणि कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर सुंदर अशी मेजवानी मिळत आहे. खरं म्हणलं तर हाच दिवाळी दसरा आनंदाची पर्वणी असं आम्हाला वाटू लागलं. आम्हा भगिनींच्या तर कळ्या आनंदाने अगदी खुलून आल्या. चेहऱ्यावरचं हास्य अगदी खूप भरभरून व्हायला लागलं, उमलून फिरायला लागल्या ह्या कळ्या. जशा काही आता आनंदाने बागडतायत आणि लहान होऊन आमच्या भगिनी नाचायला लागल्या. हा केवढा मोठा निखळ आनंद आम्हाला या ठिकाणी आज मिळाला, याचं फार कौतुक वाटतं. आणि असेच मेळावे वारंवार साजरे व्हावेत, अशा सहली निघाव्यात, अशाच पद्धतीची ट्रीप निघावी आणि आम्हाला सर्वांना हा निखळ निर्भेळ आणि मनसोक्त असा आनंद घेता यावा, आनंदाची पर्वणी मिळावी आणि या पर्वणीमधून सगळ्यांशी सुसंवाद साधता यावा असंच मला मनोमन वाटतं. आणि ह्या आनंदाची पर्वणीसाठी आम्ही पुन्हा पुन्हा चतुर्पक्षाप्रमाणे आम्ही वाट पाहू आणि खूप सुंदर हा मेळावा. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जे म्हणजे केंद्र प्रमुखांचा जो हा म्हणजे बोलवलेला मेळावा आहे तो अतिशय म्हणजे आनंदी वाटला. 15 वर्ष झाली मला रिटायर होऊन, पण आज इतका आनंद वाटला की जिल्ह्यातले सगळे केंद्रप्रमुख, मग माझ्या बंधू भगिनी सगळे उपस्थित होते आणि खूपच म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी दिली. त्यामुळं अतिशय आनंद झालेला आहे. होतोय केंद्रप्रमुखांचा. 3 वर्षानंतर आम्ही सगळेजण एकत्र भेटलो आणि आम्हाला खूप सेवेतला आनंद पुन्हा मिळायला लागला. सर्वजण आपला संसार बाजूला ठेवून या ठिकाणी एकत्र जमले आणि थोडंफार दुःख आपलं विसरून गेले. असंच दरवर्षी मेळावे व्हावेत हीच आमची आजचा केंद्रप्रमुखांचा मेळावा खूपच सुंदर आणि नियोजनपूर्वक आणि इतकं छान वाटलं की जणू काही आम्ही आत्ता सेवेत आहोत याचा आनंद आम्हाला आत्ता आज झाला. आईचे तर प्राण होतो, आईचे तर प्राण होतो. गोरे गोरे होते गाल, कुरळे कुरळे होते बाल. गोरे गोरे होते गाल, कुरळे कुरळे होते बाल. कुणीही चटकन येत होत, पटकन पस्ती घेत होता. आता काय झालं? गेले दात आत, पडले आमचे दात, गाल गेले आत. कुणीही पटकन येत नाही, चटकन पप्पी घेत नाही, कारण आम्ही म्हातारे झालो. तरुणपणात नजरेत एक जरब होती, पाहण्यात एक मजा होती. आम्ही कुणाकडे तरी पाहत होतो, आमच्याकडे कुणीतरी पाहत होतं, तेव्हा नजर तेज होती. आता जाड भिंगाचा चष्मा घालून सुद्धा आम्हाला काही दिसत नाही, कुणी आमच्याकडे बघत नाही. दृष्टी फार बदलून गेली, कारण आम्ही म्हातारे लागलो. जेव्हा आम्ही तरुण होतो, खांकरण्यात एक मजा होती. खांकरल्यावर कुणीतरी टवकारत होतं, आमच्याकडे पाहत होतो, पाहिल्यावर आम्हाला आनंद होत होता. आता खोकून खोकून जीव जातो, कुणीही आमच्याकडे बघत नाही, कारण आम्ही म्हातारे झालो. वसंत बापटांची कविता होती. तर प्रवास मोदे सरांचे पुस्तक आहे, हसण्यासाठी जन्म आपला. इतकं सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकात मला डायबिटीस नाही, बीपी नाही, त्याचं कारण मी फक्त हसत असतो आणि हसवत असतो.
आपल्या इथे साधुपिंड नावाची ग्रंथी असते. इथं आमचे निकम साहेब बसलेले सायन्सचे आणि माझे गुरु आहेत. 8 दिवस त्यांच्या हाताखाली NCERT मध्ये शिकलोय पाहुल्यांचं. माझी बी एकच पाहुली आहे. देखो म्हणजे एकदम चौथा टापा. हेवी वर देखो चलते चलते भुसकाट पड गया. इतकं तिथं 2 वर्ष काढली आणि फार हे केंद्र प्रमुख झालो. त्यानंतर शाळा तपासणीचं काम आलं. अधिक खंडाला तेव्हा ते गाणं फेमस होत. आता त्या बाई आवडल्या. बाई म्हणायला लागल्या, अहो साहेब मी हे नाही शिकवलं. मी कुठं म्हणलं तुम्ही शिकवलंय असं कुठं म्हणतोय मी. हे समाज शिकवतो. तेव्हा त्याचं म्हणणं नाव काय तुझं बाळा? म्हणला अमित चाळेकर. शाबास असंच चाळेकर म्हणलं. आता पहिले दुसऱ्या एका वर्गात गेलो. आमचे मित्र अरे घर में अपने कोई नहीं था आई थी पहली भेंट. घर में अपने कोई नहीं था आई थी पहली भेंट. आपको जाना जरूर लाना संगत अपने टेप. बेबी बड़ी हो गई सुनने को ऐसा खत में लिखो. मैं आची घबराव नको ऐसा मना मोठ्या. अरे 100 रुपए का हिसाब मांगे वो क्या मैं घर में खाई. 100 रुपए का हिसाब मांगे वो क्या मैं घर में खाई. लाइट के 20 दिए दुकान के 30 दिए 25 का राशन लाई. दी 25 दूध वाले को ऐसा खत में लिखो. मैं आशी घबराव नको ऐसा खत में लिखो. मैं आशी घबराव नको ऐसा खत में लिखो. अरे चांदी केसात सोनं दातात मोती डोळ्यात साखर रक्तात आणि महागडे स्टोन किडनीत. या श्रीमंतीचं दर्शन तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घडवलंय. अशा स्नेह श्रीमंत भाग्यवंतांना आजचा हा स्नेह मेळावा अधिक तृप्त करणारा, समाधान देणारा. या समाधानावर एक नवी झालर गुरुवंदनेची. कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे. केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. रामनारायणं जानकी वल्लभं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते भगवान आते नहीं. कौन कहते भगवान आते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं. घरातले पाया पडत नाही पण ते पाया पडतात. ही अवस्था तुमची आमची सगळ्यांची. आणि म्हणून हीच आपली संपत्ती आहे शिपा. हीच आपली संपत्ती आहे. आणि म्हणून जे आपण कमावलं ना, घराकरता करतोच, बंगला बांधतो, गाडी आणतो, अमुक करतो, शेतात जातो, काम करतो, खोरापतो, हे काय करतो, काय असं करतो. परंतु ही आपली संपत्ती आहे. जे आपण विद्यार्थी घडवले ती माझी संपत्ती आहे, ती तुमची संपत्ती आहे. ती तुम्ही घडवली. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आज तुम्ही आलेला आहात.
क्षेत्र संपूर्ण आयुष्य सगळं याच्यामध्ये घालवलं. आपल्याला आपल्या मंडळीने आईनं वडिलांनी साथ दिली. आणखीन कुणी गुरुजींनी वाक्य सांगितलं, जाडी येडला जा तुला नोकरी लागल. त्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो मी आपल्या सर्वांचे, माझेही ऋण व्यक्त करतो की त्यामुळे तुम्ही आम्ही या पदावर मुक्त झालो म्हणून त्यांचं स्मरण करूया आणि त्यांना अभिवादन करून त्यांचं ऋण व्यक्त करून तुम्हाला काही थोडस मी ऐकवतो ते आपण. कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याची कीर चाखितो, बांची गुरे राखितो, हा नाम्याची कीर चाखितो, चोखोबांची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. ग्रामीण भाषेतून सुरुवात करतो. सूर्यास्ताची वेळ होती, अजून कडूस पडलेलं नव्हतं. सागरोबाच्या शिखरावर सूर्याची किरण रेंगाळत होती, मंदिरातील घंटा घणानत होती. आणि अशाच्या सायंकाळी 12 मार्च 1914 रोजी ते सांगली जिल्ह्यातील देवराचे छोटेशा गावी यशवंत बालकांचा म्हणजेच यशवंतरावांचा जन्म झाला. मित्रांनो विठाईला 4 मुलं होती. थोरला ज्ञानोबा, मधला गणपतराव, धाकटा यशवंतरावांचे वडील बळवंतराव एक सामान्य शेतकरी. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. दावणीला कधी गाय, बैल, म्हैस, वाट्याने शेती आणि बैलाची उसनवारी. बस बळवंतराव नेमके तेच करायचे. पण म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासही फिरतात. बळवंतराव विठ्ठला एका कोर्टामध्ये नोकरी करत होते आणि यशवंतरावांना कराडच्या प्राथमिक शाळेमध्ये दाखल केलेलं होतं. प्राथमिक शाळेत दाखल केलं असताना एक दिवस यशवंतराव आपल्या घरी वडिलांना भेटायला निघाले. आई सोबत होती. लेकचा ताप भरलेला होता आणि तो छोटा यशवंता त्या समोर मातीत घरी पोहोचायच्या अगोदर मातीत खेळ खेळत होता. आई म्हणत होती, अरे चल ना यांना भेटायचंय, चल ना तुझ्या पप्पांना भेटायचंय. पण जात असताना बळवंतरावांच्या काखेमध्ये गाठ आलेली होती आणि हे बळवंतराव सरळ देवाघरी निघून गेले. विठाईचं कुंकू पुसलं गेलं. छोटा यशवंता 4 वर्षाचा होता, तोही मातीत खेळ खेळत होता. त्यांनी त्याला उचलून सुद्धा घेतले नाही. अरे त्या बायका मुलांना पाण्याकरता आलेले बळवंतराव सरळ देवाघरी निघून गेले आणि त्या विठाईचं कुंकू पुसलं गेलं. यशवंता पोरका झाला, पण आई थांबली नाही. आईने त्या यशवंताला कराडच्या प्राथमिक शाळेत टिळक हायस्कूल मध्ये दाखल केलं आणि त्या टिळक हायस्कूल मध्ये दाखल केल्यानंतर त्या शेनोलीकर गुरुजींनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला, बाळांनो तुम्ही कोण होणार? कोणी सांगितलं मी कवी होणार, कोणी सांगितलं मी लेखक होणार, कोणी सांगितलं मी क्रिकेटर होणार. आणि यशवंतावर नंबर आला. यशवंताला विचारला, यशवंता तू कोण होणार? त्या माणसाने छाती ठोकपणे उत्तर दिलं, मी यशवंतराव चव्हाणच होणार. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ही घेतलेली प्रतिज्ञा खरी करून दाखवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबरोबर कराडवासियांनी त्यांचा धडाकेबाज सत्कार आयोजित केला. या सत्काराला उत्तर देताना यशवंतराव म्हणाले की हा सत्कार माझा नसून हा जनतेतील गोरगरिबांचा सत्कार आहे. सत्कारला उत्तर देताना पुढे ते असे म्हणाले, मातीचं सोनं घडवून आणणारे महात्मा फुले झाले नसते, ज्ञानाचा दिवा दाखवणारे महात्मा गांधी झाले नसते आणि समाजवादाचा साक्षात्कार घडवून आणणारे पंडित नेहरू झाले नसते, तर हा खऱ्या अर्थानं देवराष्ट्राचा यशवंता, गुरांची शेपट मोडणारा यशवंताच राहिला असता. मित्रांनो, ऐकू येते ना? अजून कडूस पडलं नव्हतं. मंदिरातील घंटा खणानत होता. अंधाराच्या भीतीनं गुरे गावाकडे येत होती आणि चोखा महाराज म्हणतात, चोखा माने याचा न धरी भरवसा,
शरण जा सर्वेशा विठ्ठलासी जन्मला देह पोशिला सुखाचा जन्मला देह पोशिला सुखाचा. उपस्थित राहिला, खूप आनंद वाटला आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला म्हणजे केंद्रप्रमुखांचं काम, शासनाचं काम करून झाल्यानंतर शासनाबरोबर गद्दारी आपण कधीही केलेली नाही अख्ख्या नोकरीमध्ये आणि भरपूर काम आपण केलं. त्यामुळं आज ही पोचपावती आहे की आपले सगळे बांधव खूप छान दिसतात. मला खूप दिवसानं मी पाहते की काहींना म्हणजे दुर्मिळ दर्शन आणि काही व्हॉट्सअपमध्ये आपण पाहतो, पण आज प्रत्यक्षात पाहिल्यानंतर खूप आनंद झाला. सर्वांचं अगोदर मी सरांनी जे नियोजन केलं, परवा मला सरांनी फोन केला होता की असं मॅडम मी नियोजन करतोय, अतिशय म्हणजे छान नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आपण एकत्र इथं येण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळं सर्व टीमचं त्यांनी नियोजन केलेलं आहे, त्या टीमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करते. आणि दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए प्यार से भी जरूरी कहीं काम है प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए कम तो नहीं खुशबू आती रहे दूर ही से सही खुशबू आती रहे दूर से ही सही सामने वो चमन कोई कम तो नहीं सामने वो चमन कोई कम तो नहीं धत्ता म्हणा मानून कोले धत्ता 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 मानून कोले धत्ता आले ले 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 आले ले 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 पशिल्ले भातू पशिल्ले पशिल्ले अन पल्लो तर लिम झिम पाऊस पडलाले बा लिम झिम पाऊस पडलाले बा बांधावल चिखल झालं बा बांधावल चिखल झालं बा बांधावल मी चालू कसा बांधावल मी चालू कसा पाय माग घुसलील बा पाय माग घुसलील बा आणि पडलो तर धत्ता धत्ता मारू नको ले धत्ता आले ले 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 आले ले 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 बाळा जाऊन गुळ खाल्ला असं वाटायचं आणि मग ते असे ओळखायचे. त्यांच्या ओळखण्याच्या चांगल्या पद्धती होत्या. आणि मग जर समजा त्यावेळेला ते समजा करदुरा ओला असला तर ते म्हणायचे हा कुठेतरी पोहायला गेला, सपासप मारायचे. काय सांगायचं आमचं शिक्षण म्हणजे अतिशय त्रास. पण एके दिवशी गंमत झाली, आमचे गुरुजी बदलून गेले. मला अतिशय आनंद झाला आम्हाला. आम्ही घरी पळत आलो, गुरुजी आई 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 आमच्या गुरुजींची बदली झाली. आपण डॉक्टरांना सांगितलं म्हणणार घ्या, त्यामुळं मी यांना म्हटलं होतं ही एक वेळची कॉन्फरन्स तिथं घेऊ, नाही म्हणजे पुढच्या वेळेला घेऊ, तर पुढल्या वर्षी आपल्या सोयीनं ते ठिकाण आपण निवड करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपलं काय आमच्या तिथं लागावं ही एक ते होती.